म्हणजे ही माझा फिंद्रे लेखनाचा प्रवास हा 20 वर्षाचा आहे. कवितेसाठी स्वतंत्र जागा असावी मनात सुद्धा आणि वहीत सुद्धा. आणि त्या मोबाईलवरती काहीतरी लावल्याशिवाय, गाणी लावल्याशिवाय, कार्टून लावल्याशिवाय मुलं जेवत नाहीत अशी सुद्धा परिस्थिती आहे. सेक्स या घटकाकडे इतक्या निगेटिव्ह दृष्टीने पाहिलं जातं की त्याच्याबद्दल बोलणं किंवा हे एक चूकच म्हटलं जातं आणि त्या ट्रकखाली माझा म्हणजे अगदी चिरडली गेली असते. पहिली गोष्ट तर नेटपर्णीमध्ये फक्त सेक्सटॉर्शन असा विषय नाहीये, तर तो नेटपर्णीचा एक भाग आहे. एका मैत्रिणीने ते मैत्रिणीच्या आयुष्यात ती घटना घडली, तर तिने त्यातनं सुसाईड केलेली होती. नोकरी जाणं एक वेळ परवडलं, जीव जाणं हे फार भयानक आहे. खरं तर इतिहास आणि साहित्य या माझ्या जगण्याच्या 2 बाजू आहेत. तर की माझ्या वडिलांनी 12वीच्या परीक्षेच्या वेळी माझी सगळी पुस्तकं विहिरीत फेकली होती. म्हणजे पुस्तक वाचलं नसतं तर कदाचित मी जगले नसते. काही विष घेऊन खावं तर त्याला सुद्धा पैसे नसायचे, मग काय तर विहिरीत जाऊन जीव द्यायचा, असं हे डोक्यात माझ्या ठाम होतं. आणि मग ते एकदा झाल्यानंतर, हे बघ मला नाही आवडणार, हे बघ मला नाही आवडणार, तुझं असं भर रस्त्यात चौकात झपाटल्यागत. नमस्कार, निविरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका सावळ तुमचं स्वागत करते. निविरा पब्लिकेशनच्या हाऊसच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील, लेखकांचे तुम्ही व्हिडिओज आजपर्यंत बघत आला आहात. तर आज आपण नवीन सेटअपसोबत एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. तर या सिरीजचं नाव आहे लेखक संवाद. तर या सिरीजमध्ये आपण लेखकांच्या पूर्ण प्रवासाबद्दल, पुस्तकाच्या एखाद्या जर्नीविषयी, पुस्तक कसं निर्मिती झाली, ही सगळी आपण जर्नी त्यांची पाहणार आहोत. सो लेखक संवाद या आजच्या पहिल्या भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत नेटपर्णी या पुस्तकाच्या लेखिका मॅडम डॉक्टर सुनीता बोर्डे मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. तो सुनीता बोर्डे हे नाव तुम्ही आधी सुद्धा ऐकलंच असेल. तर फिंद्री ही आपली सुप्रसिद्ध कादंबरी आहे, ती या लेखिकेंची आहे. तर सुनीता मॅमविषयी थोडंफार सांगायचं झालं तर सांगली इथल्या CB महिला महाविद्यालयामध्ये, CB शाह महिला महाविद्यालयामध्ये त्या प्रोफेसर आहेत आणि इतिहास विभागाच्या प्रमुख देखील आहेत. सो आज आपण यांच्याविषयी त्यांचा पूर्ण त्यांची जर्नी पाहणार आहोत. त्यांचा पूर्ण पुस्तकाविषयीची जी काही माहिती आहे ती आपल्याला त्यांच्यातर्फे मिळणार आहे. सो नमस्कार मॅडम. नमस्कार. सो तुमची पूर्ण जर्नी आता फिंद्री ही कादंबरी खूपच चर्चेत आहे. त्याला यशस्विनी पुरस्कार देखील भेटलेला आहे. तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की लेखक या विषयाकडे तुम्ही कसे वळला? तुमचं वाचन, लिखाण हे कसं काय सुरू झालं? लिखाणाकडे वळण्याच्या आधी कोणत्याही माणसाने, म्हणजे मीच नव्हे तर कुणीही, वाचक आधी असणं ही प्रथम अट आहे. आणि मला वाटतं मी पहिल्यापासूनच एक चांगली वाचक आहे. आणि माझ्या लिखाणाची सुरुवात ही तशी म्हटलं तर अगदी शालेय जीवनापासून ती लहानपणापासूनच ती सुरुवात झाली होती. कारण की मी बोर्डिंगमध्ये माझं शिक्षण झालं आणि एकदम बालवयामध्ये, म्हणजे पहिलीच्या वर्गापासून तुम्ही जेव्हा बोर्डिंगमध्ये असता, ज्यावेळी तुम्हाला आईच्या प्रेमाची गरज असते किंवा काय, तर अशा वेळी बोर्डिंगमध्ये असताना एक मनाची जी घुसमट असते, म्हणजे आपल्याशी बोलायला कोण असं नसतं, तर अशा वेळी ते मी वहीवरती लिहायचे. म्हणजे आईची जी कमी भासायची मला, ती मी वहीच्या साहाय्याने मी ती कमी दूर करण्याचा प्रयत्न करायचे आणि त्या वहीवरती मी काही ना काहीतरी लिहत राहायचे. म्हणजे अगदी 5वी-6वीच्या वर्गात असल्यापासून, म्हणजे माझ्यासाठी लिहिणं याचा दुसरा अर्थ बोलणं असा होता. कोणाशी ज्याला जे शेअर करायला कोणच नाही अशा ठिकाणी मी ते लिहून व्यक्त करायचे. आणि ते त्या अर्थाने लेखन असं नसेल, पण ती लेखनाची सुरुवात होती असं मला वाटतं. एकटेपणा तुमचं कमी करण्यासाठी एकटेपणा, एकाकीपणा, आणि मला त्यातून जाणवलं की पुढे की पुस्तक ही अशी गोष्ट आहे की जी माणसाला कधीच एकटं पडू देत नाही. त्यामुळे पुस्तक सोबतीला असेल तर तुमचा आयुष्याचा प्रवास हा नेहमी खूप सुखकारक होतो. आणि त्यातूनच मी हळूहळू लिहायला लागलेली आहे. शाळेत असताना मी कविता लिहायची आणि ह्या माझ्या लिखाणाचं जे स्किल आहे किंवा जे मी लिहिते, तोडकं मोडकं काही का असेल, तर त्याला शिक्षकांनी पहिल्यांदा ओळखलं माझ्या मॅडमने की तू छान लिहितेस. आणि म्हणजे मी त्यावेळी वहीच्या मागच्या पानावर लिहायचे. वर्गात ज्यावेळी आपण बसतो तर त्यावेळी माझं बऱ्याचदा लक्ष नसेल तर ते मी वहीच्या मागच्या पानावर जे काही मनात येईल ते मी लिहित असायचे. आणि एकदा मी भाकरीचा बंगला ही आपली जी सगळ्यांना आपली बालकविता आपण सॉरी चॉकलेटचा बंगला, तर त्या चॉकलेटच्या बंगल्याचा विचार करताना मला असं वाटलं की हा भाकरीचा बंगला हवा होता. म्हणजे जे एक सामाजिक स्तर आहे, तर आमच्यासारखी जी गोरगरीब घरातून आलेली शाळेतली मुलं होती, तेव्हा त्यांना चॉकलेट हे फार अगदी हाताबाहेरची गोष्ट होती. तर त्यांच्यासाठी भाकरी हे खूप महत्त्वाचं होतं. आणि मग मी त्या कवितेचं विडंबन केलं की असावा सुंदर भाकरीचा बंगला, खमंग खरपूस भाजलेला चांगला. आणि ते त्या मॅडमने वाचलं, आमच्या बाईंनी, आम्ही बाई म्हणायचो त्यांना.
तर ते बाईंनी वाचलं आणि त्यावेळी त्यांनी मला एकदम शाबासकीची थाप दिली, की "अगं किती छान लिहितेस तू." त्यावेळी मला कळालं, की याला कविता म्हणतात. नाहीतर मला एवढंच माहिती होतं शाळेत, की फक्त आडवं लिहिलं की धडा होतो हो. आणि उभं लिहिलं की कविता कविता. होते. बाईंनी त्यावेळी सांगितलं तेव्हा त्या एकच एक म्हणाल्या मला, की "छान लिहितेस, पण कविता ही नेहमी स्वतंत्र असावी. तू कवितेसाठी एक स्वतंत्र वही कर. कविता रद्दीच्या वहीत जाणाऱ्या याच्यात तू कधी लिहू नको. कवितेसाठी स्वतंत्र जागा असावी मनात सुद्धा आणि वहीत सुद्धा." आणि तेव्हापासून ती लिखाणाची आवड मला लागलेली होती. म्हणजे भाकरीचा बंगल्यापासून आतापर्यंत फिंदरी आणि नेटपर्णीपर्यंत हा प्रवास पूर्ण येऊन ठेपलेला आहे असं आपण म्हणू नाही, शकतो. फिंदरीचा हो. प्रवास हा एका अर्थाने हो. खूप वेगळा आहे, की माझी जन्मभूमी मराठवाडा आहे आणि आपण जाणतो सगळेच, की मराठवाड्याला एक मागास हो, अजूनही हो. भाग म्हटलं जातं आणि अशा या मागास भागामधल्या मागासवर्गीय कुटुंबात जन्म झालेली जी एक मुलगी आहे, जिचा हा सगळा प्रवास आहे. हं. हा लिहिताना मी कुठेतरी फिंदरीच्या सुरुवातीचं जे आहे ते मी अगदी कॉलेजला असताना ते कधीतरी भाग लिहिलेले होते आणि नंतरच्या काळात मग मी नोकरीला लागले, सेटल झाले आणि एक आर्थिकदृष्ट्या माणूस सेटल झाले की थोडीशी एक शिथिलता येते हं. आणि तसं ते सगळं लिहिलेलं तसं ते ठेवून दिलेलं होतं. पण मी पी-एच-डीसाठी ज्यावेळी विषय घेतला, की मराठवाड्यातील पंचवार्षिक योजना आणि मराठवाड्यातील स्त्रियांचा विकास. हं. म्हणजे नेमकं खरंच झालंय की नाही हे मला ज्यावेळी हो. तपासायचं होतं आणि त्या पी-एच-डीच्या संशोधनाच्या निमित्ताने मी अगदी खेड्यापाड्यापर्यंत बायकांशी संवाद साधला आणि त्यावेळी मला वाटलं, की अरे, माझ्या जन्माच्या वेळी आणि मी ज्या परिस्थितीतनं गेले तीच परिस्थिती आजही आहे. फार काही बदललेली नाहीये. हं. आणि मग त्यावेळी मला ती एक अस्वस्थता जी वाटली, त्यातनं वाटलं, की नाही आपण आपला प्रवास आजही मांडायला पाहिजे. कारण की मला अनेक ठिकाणी मराठवाड्यात फिरत असताना मला जाणवलं, की अजूनही मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो होता तो थोडा नकारात्मक बदल झालाय, खूप हो, झालाय, हो. पण तरी सुद्धा तो नकारात्मक होता. मग म्हटलं आपण मी विचार केला, मी शोधलं, की माझ्यासारखी म्हणजे अशी एक कहाणी कुठे लिहिलेली आहे का? बघावं पुस्तक. तर मला तसं पुस्तक सापडलं नाही आणि मग मला एक वाक्य आठवलं. टॉनी मॉरिसन या एक खूप प्रसिद्ध हं. लेखिका आहेत आणि त्या म्हणतात, की जेव्हा तुम्हाला हवं ते पुस्तक हवं असतं किंवा जेव्हा तुम्हाला काहीतरी वाचायचं असतं आणि तसं पुस्तक तुम्हाला सापडत नाहीये, खूप तुम्ही शोध घेताय त्याचा, तर अशा वेळी ते पुस्तक ते तुम्हीच लिहायचं असतं. हं. आणि मग त्यावेळी मी ठरवलं, की आपण हा प्रवास फिंदरीचा लिहायचा आणि तो इतर मुलींपर्यंत पोहोचवायचा. म्हणजे त्यातून कुणाला तरी एखादी जरी नकोशी मुलगी वाटत असेल आणि तिला तिचं सन्मानाचं जीवन मिळायला प्रेरणा मिळाली तरी ते माझ्यासाठी खूप होतं. म्हणून मग मी फिंदरी कादंबरी लिहायला घेतली. मग मॅडम जेव्हा फिंदरी हा विषय झाला तो लोकांपर्यंत आता खूप गाजतोय, चर्चेमध्ये विषय आहे. पण लोकांना उत्सुकता अशी आहे की फिंदरीचं पुढे काय झालं? पार्ट 2 वगैरे किंवा भाग 2 पुस्तकात येणार आहे की नाही? तो विषय सोडून आपण डायरेक्ट नेटपर्णी या वेगळ्याच विषयाकडे अच्छा, आलो. खूप छान सो प्रश्न आहे आणि त्याबद्दल काय हां, सांगाल मला तुम्ही? बरेच जण हाच प्रश्न विचारतात. हं. अ, खरं तर ज्यावेळी फिंदरी हा एक अशा पॉइंटवरती थांबलेला आहे, की ते संपल्यानंतर वाचक कुठून ना कुठून माझा नंबर घेऊन एक मला फोन सस्पेन्स करतात, राहतो की की "हां, पुढे काय मॅडम झालं? पुढे काय झालं?" आणि बरेच जण मला आता फिंदरी 2021 मध्ये आली आणि त्यानंतर लोकांना अपेक्षित होतं, की आता माझी दुसरी जी कादंबरी येईल ती की भाग 2 फिंदरीचा वगैरे दुसरा असेल. भाग हाच हं. असेल. पण मला एक वाटतं, की लेखकाने हे नेहमी प्रयोगशील असावं. हं, एकाच एका भूमिकेत जसं एखादा नट अडकला, की त्याला त्याच पद्धतीत सपोज एखाद्या नायिकेने एका चित्रपटात आईची भूमिका केली, तर तिला पुढे त्याच प्रकारच्या त्याच भूमिका प्रकारची. ऑफर होतात. तसं लेखकाने सुद्धा एकच एक टाइपचं लिहिलं, हं, तर हं. त्याची सृजनशीलता कुठेतरी कुंठित होईल की काय असं वाटतं आणि म्हणून मग मी फिंदरीच्या टोटल अपोझिट आणि थोडासा बोल्ड हो. असा वेगळंच. नेटपर्णीचा विषय निवडलेला आहे. अर्थात हं. फिंदरी नंतरचा पार्ट 2 नंतर येणारच येईलच. कधीतरी, हो, पण हो, तरी हो. आपणच आपल्याला स्वतः एका इमेजमधून बाहेर काढण्यासाठी आणि हं, हं. एक नवीन सोशल इश्यूवरती आपण कसं लिहू शकतो, म्हणजे हो. स्वतःची चाचणी घेणं, हं, हं. आपण आपल्याला तपासणं, हा सुद्धा एक त्याच्यामागचा भागच हेतू आहे. होता. सो फिंदरी हा एक पुस्तकाचं कादंबरीचं टायटल त्यानंतर नेटपर्णी. हं, सो हं. नेटपर्णीचा नेमकं अर्थ काय? पुस्तकाचं टायटल, शीर्षक ते देवसं का हां. वाटलं? कुठलाही जो पुस्तक असतं त्याचं शीर्षक हे त्याचा सार सांगणारं असतं हं. आणि झालं असं की मी नेटपर्णी हा जो विषय मांडलाय नेटपर्णीमध्ये तो इतका ज्वलंत आणि इतका अस्वस्थ करणारा आहे. त्याला अस्वस्थ हा शब्द सुद्धा कमी पडेल, कमी की पडेल. हो. खरं तर या पिढीची आणि विचारवंतांची आणि एक संवेदनशील माणसाची झोप उडवणारा असा हा हं, हं. कालखंड आहे. आणि अशा याच्यामध्ये मी तो त्या विषयावरती लिहिलं मी सगळं. पण लिहिल्यानंतर मला अप्रोप्रिएट शीर्षक सापडत नव्हतं आणि शीर्षक न सापडल्यामुळे जवळपास ही कादंबरी वर्ष, दीड वर्ष तशीच पडून होती. म्हणजे मी त्याला हेच केलं नाही. जोपर्यंत मनासारखं शीर्षक मनासारखं सापडत शीर्षक. नाही आणि मग असा शोध सुरूच होता. अनेक त्याला मी हे केले, पण ते रिजेक्ट होत होते. माझ्याकडूनच ते टायटल अनेकदा रिजेक्ट होत होते. मग एक दिवस मी असंच माझ्या मुलीचा अभ्यास घेत बसले. ती 5वी आहे आणि तिला मी अभ्यास घेत असताना तिच्या इंग्लिशमध्ये लेसन होता एक पिक्चर प्लांटचा
आणि तो पिक्चर प्लांट लेसन मी तिला हम्म, हम्म. समजावून सांगत होते आणि तो समजावून सांगत असताना म्हणजे पिक्चर प्लांट त्याच्याबद्दल सांगू ना जरा. हो हो हो. पिक्चर प्लांट ही एक मांसाहारी वनस्पती असं तिला म्हणतात किंवा घटपर्णी तर तिला मराठीमध्ये म्हणजे ती वनस्पती मराठीत तिला घटपर्णी म्हणतात आणि तिचं एक काम करण्याची जी पद्धती असते म्हणजे एकदम सुंदर असे आकर्षक रंग, आकर्षक. सुगंध आणि ते फुलपाखरांना किंवा कीटकांना असं आकर्षित करते हम्म, स्वतःकडे. आणि ती आकर्षित केल्यानंतर एखादा कीटक ज्यावेळी तिच्या काठावरती जाऊन बसतो, तर ती अशी एखाद्या घसरगुंडीसारखी ती अशी आत असते आणि ते घसरतो त्याच्यात आत. आणि एकदा आत घसरल्यानंतर तो बाहेर येणार नाही इतका असा निसर्गाने तो मेकॅनिझम त्या बनवला फुलामध्ये आहे. किंवा त्या नेटपर्णी, घटपर्णीमध्ये बनवलेला आहे. आणि हे शिकवत असताना मुलगी आणि मी अशाच गप्पा मारत असताना म्हणजे एकदम ती हे एकदम याच्यासारखं आहे का आपल्याला जे सांगायचंय आपल्या कादंबरीतून तो तेच पण सगळं तोच असंच आहे. बघताय. त्याची कार्यपद्धती ही सेम आहे. मग एकदम डोक्यात आलं, की याला काय म्हणतात मराठीत तर घटपर्णी आणि घटपर्णीला मग आपण अपभ्रंश म्हणलं तर? आपण जर नेटपर्णी हम्म, असं हम्म. दिलं सपोज आता पाणी आहे तर पाणी हे तर आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. पण पाण्यावरती जल जे आहे त्यावरती ज्यावेळी त्याला नकोशा असणाऱ्या किंवा अशा अनावश्यक किंवा ज्या घातक आहेत अशा ज्या वेली पसरतात त्याला जलपर्णी म्हटलं जातं. तर नेट हे आवश्यक आहेच. हो. म्हणजे ते समाजाचा एक त्याला भागच आहे. तंत्रज्ञानाची ती हे आहे काय गरज म्हणायचं झाली गरज आजची झालेली एक. आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाहीये आपल्याला. तर ते सगळं आहे पण त्याच्यावरती जी ही पसरलेली आहे सगळी घातक वृत्ती जी आहे तर त्याला मग मी त्यामुळे घटपर्णी असं नेटपर्णी असं नाव दिलं. नाव म्हणजे त्या दिलं. जलपर्णी, घटपर्णी या सगळ्यावरनं आत्ताची ही जी आहे ती हो, नेटपर्णी. पूर्ण थोडक्यात काय तर नेटच्या माध्यमातून तुमची जे काही फसवणूक होती, ज्या कुठल्याही पद्धतीने फसवणूक केली जाते, तर त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व एक प्रतिनिधित्व हा शब्द शब्द करतो नेट करतो. आणि हा आतापर्यंत वापरलेला कुठेही वापरलेला शब्द नाही. हा कॉइन वर्ड आहे. म्हणजे घटपर्णीतलं हो. आणि नेटपर्णी. नेटपर्णीतलं असं केलेलं. मग इंटरनेटच्या माध्यमातून जे काही आता आपण वापर करतो आपल्या चांगल्या कामांसाठी असो किंवा इतर कामांसाठी असो किंवा बिझनेससाठी मोस्टली मार्केटिंगसाठी पण सध्या यूज होतोच आहे. पण कुठेतरी त्याचा निगेटिव्ह वापर करणारे सुद्धा लोक आहेत. मग हा जो वापर होतो त्याला बळी पडतात आणि जी बळी पडणारी जी पिढी आहे आपण जर किशोरवयीन मुलं याला जास्त बळी पडतात की त्यांना आकर्षण असतं त्या गोष्टींचं किंवा सतत मोबाईल हा एक विषय असतो. मग ह्या पालकांची काय भूमिका असली पाहिजे की आपण याला कुठे एक मर्यादा हे करू शकतो म्हणून? हा अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच किचकट असा प्रश्न आहे, प्रश्न की आहे. ज्याच्यावरती अजूनही सोल्युशन जे आहे असं हम्म, म्हणतो आपण ते ठाम सोल्युशन सापडलेलं नाहीये. हल्ली काय झालेलं आहे, की हा नेट जे आहे किंवा इंटरनेट जे आहे किंवा हे तंत्रज्ञान जे आहे, महाजाल ज्याला आपण म्हणूया, तर म्हणतो. याच्यामुळे जग इतकं जवळ आलंय, की जगाच्या दुसऱ्या टोकाला काय होतंय हे मला क्षणामध्ये इथे कळतं. कळतंय. आणि ही पिढी सुद्धा इतकी ॲडव्हान्स झाली. आता तुम्ही 16 ते 21 हा, हा जो वयोगट वयोगट बघितला. सांगितलाय. मॅडम काल मी प्रवासामध्ये बघत होती, की मी सांगलीतनं ज्यावेळी प्रवासाला निघाले, त्यावेळी माझ्या मागच्या सीटवरती छोटं एक 1.5 वर्षाचं 1.5-2 वर्षाचं बाळ त्याची आई घेऊन बसलेली होती. सांगलीतनं त्याने जे व्हिडिओ सुरू केलेले होते ते कार्टूनचे व्हिडिओ, तर ते मला पूर्ण वाटतं ते प्रवासात पुण्यापर्यंत ते हो. सुरूच होते आणि ते मला अस्वस्थ झालं. माझ्या मुलीने सुद्धा ते नोटीस केलं, की हे काय आहे? म्हणजे आज 16 ते 21 हा खूप पुढचा वयोगट वर्ग झाला. आहे. त्याच्या आधीपासूनच बालपणापासूनच म्हणजे त्या मोबाईलवरती काहीतरी लावल्याशिवाय, गाणी लावल्याशिवाय, कार्टून लावल्याशिवाय मुलं जेवत नाहीत, अशी सुद्धा परिस्थिती आहे. आणि पालक सुद्धा काय करतात, की तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते त्याला दिलं जातं. पण ती हळू सवय जी लागते ना, त्यातनं ते एक व्यसन जे आहे, म्हणजे जशी आता पूर्वी दारूची व्यसनमुक्ती होती, तशी आता तसं तर मोबाईलचं, नेटच्या इंटरनेटचं याच्यातनं व्यसन इंटरनेटचं लागल्यासारखंच व्यसन आहे. लागलेलं आहे. आणि काय झालंय, की शाळकरी मुलं सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा हल्ली मोबाईल स्वतःचा हवा असतो हो. वेगळा आणि नेटवरती अभ्यासाचं काहीतरी शोधत असतील आणि आता याच्या काळापासून तर आपल्या कोरोनाच्या काळापासून काळापासून आता ऑनलाईन जास्त क्लासेस झालं. होते आणि या ऑनलाईन क्लासेसच्या काळात सर्रास मुलं इंटरनेटशी इतके म्हणजे हे झालेत, की ते तिथे मग काहीतरी शोधत असताना चुकून त्यांच्या हाताशी काही अशा चुकीचे गोष्टी क्लिप्स लागतात आणि वगैरे. मग अशा वेळी त्या नेटच्या जाळ्यामध्ये ते हे खेचले करत जातात. होतं. म्हणजे नेटपर्णी हे मी शीर्षक देताना आपल्या अदृश्यपणे म्हणजे आपण आता सध्या काय सर्च करतोय नेटवरती, तर हे सर्च करत असताना आपल्यालाही सर्च करणारे किंवा हे काय करतायत त्याच्यावरती नजर ठेवणारे भरपूर लोक आहेत. पूर्वी म्हटलं जायचं काही चुकीचं करू नको, कोणी नाही पाहिलं तरी देव पाहतो. असं एक आपल्याला लहानपणी सांगायची लोक. पण आता असं आहे, की तुम्ही काय करताय, कुणी नाही पाहिलं तरी ते Google, नेट तुमचं इंटरनेट सगळं ते पाहतच सगळं आहे. पाहतं आणि तिथे केलेल्या कुठल्याही गोष्टीला ते लक्षात ठेवतं. तर ही मुलं जी आहेत आता हल्ली अनेक गोष्टी त्यांना ज्या उत्सुकता असतात त्या चुकीच्या मार्गाने त्याच्यावरनं ते शोधणं वगैरे असे सगळे प्रकार हे करतात.
आणि 16 ते 21 असं तुम्ही जे म्हटलंय तर मॅडम, हम्म. माझं एक जे ऑब्झर्वेशन आहे आणि या नेटपळणीच्या निमित्ताने मी जे बरंच संशोधन केलं या विषयावरती, तर 16 ते 21 हा वयोगट असेलच, पण 40च्या पुढची जी लोक आहेत, म्हणजे जे वेल सेटल्ड आहेत, स्त्री असेल, हो, पुरुष हो. असेल, तर हे टार्गेट या लोकांचं खूप म्हणजे हे आहे, की कारण एकतर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, सक्षम असतात. त्यामुळे त्यांना सहज तुम्हाला म्हणजे ब्लॅकमेल नेटपर्णीमध्ये घेता येतं घेता असं येतं, म्हणू त्यामुळे शकतो त्यांना आपण. सहज गिळंकृत करता येतं. सो मी पुढचा प्रश्न असा विचारेन, की आता ब्लॅकमेलिंग वगैरे इंटरनेटच्या माध्यमातून वाढत गेले. पण त्यातला सध्याचा आणि आता जितका आपण म्हणू शकतो, की तरुण पिढी किंवा 40च्या वयातली लोकं बळी पडतात, तो विषय म्हणजे सेक्सटॉर्शन. मग सेक्सटॉर्शन हा विषय नेटपर्णी माध्यमातून कसा सांगितला गेला? नेटपर्णीमध्ये नेमकं काय सांगितलं गेलं याविषयी? म्हणजे खरं तर आता सेक्सटॉर्शनला मराठीत जरा सोबर असा शब्द काही आहे का? तर ते म्हणजे असा एक पर्टिक्युलर असा शब्द येतच नाहीये. येतच नाहीये. हो. आणि आपल्याकडे सेक्स या घटकाकडे इतक्या निगेटिव्ह दृष्टीने हो. पाहिलं जाते, की त्याच्याबद्दल बोलणं बोललं किंवा पण हे जात नाही. एक चूकच म्हटलं जातं आणि त्यात तुम्ही एक अशी लेखिका म्हणून प्रस्थापित झालेला असता, की सगळे तुमच्याकडे स्त्रीवादी वगैरे लिहिलेलं तर आहे त्या आपण त्या पूर्ण अँगलने तुमच्याकडे बघत असतात आणि बघितलं तुम्ही जातं. एकदमच हा सेक्सटॉर्शन विषय सारखा विषय विषय घेऊन घेतला त्यावरती आहे. लिहिताय. तर पण ही गरज आहे. म्हणजे हं. अनेक लोकांना, तरुणांना सुद्धा सेक्सटॉर्शन काय आहे? हं, हे हं. कसं होतं आणि काय केलं जातं हे माहिती नाहीये. तर हा सेक्सटॉर्शन जे आहे ते म्हणजे जी खंडणी वसूल केली हो, जाते. हो, हो. जे आपण एक्सटॉर्शन ज्याला म्हणतो. हं, हं. म्हणजे कुठेतरी कुणाला तरी अपहरण करून वगैरे मागितलं हं, जाणं ते वेगळं. पण हं. सेक्सटॉर्शनमध्ये सेक्स आणि एक्सटॉर्शन याच्यावरनं हा दोन्हीतला मिळून दोन्ही. हा शब्द बनवलेला आहे. हं, हं. आणि जगभर अत्यंत म्हणजे चिंतेची बाब असलेला असा हं, हा हं. विषय आहे. मग आता तुम्ही एक स्त्रीवादी साहित्य लिहिलेलं आहे. एक स्त्रीची तुम्ही कथा सांगितलेली आहे. पण तो एकदम वेगळा वेगळा विषय तुम्ही सेक्सटॉर्शनवालात. मग हा विषय तुम्हाला लिहावा का वाटला? पहिली गोष्ट तर नेटपर्णीमध्ये फक्त सेक्सटॉर्शन असा विषय नाहीये, तर हं. तो नेटपर्णीचा एक भाग भाग आहे. आहे. हो. भाग आहे. ॲक्चुअली हे जे होतं त्याचे सामाजिक परिणाम काय असतील, मानसिक परिणाम काय असतील आणि यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग असेल का? तर हे सांगणं आणि हं, हं. तेही मराठी वाचकांना त्यांच्यापर्यंत त्यांच्या पद्धतीने पोहोचवणं यासाठी मला एक जी कथा यातनं तयार करायची होती किंवा निर्माण करायची होती. त्याला कारण असं ठरलं, की माझ्या खूप जवळच्या अगदी हं. म्हणजे डे टू डे संपर्कात आपण असतो अशा एका मैत्रिणीने म्हणजे मैत्रिणीच्या आयुष्यात हं. जी घटना घडली, तर तिने त्यातनं सुसाईड केलेली होती. आणि तिचं विस्कळीत होणारं म्हणजे संपूर्ण उद्ध्वस्त होणारं कुटुंब मी डोळ्याने बघितलेलं आहे. हं, हं. आणि त्या घटनेने मला अक्षरशः आतून असं म्हणजे एकदम हादरवून सोडलं होतं. आणि मग त्यावेळी मी विचार केला, की ती बोलली असती कुणाशी, तिने हे शेअर केलं असतं, तर कदाचित ती यातनं उपाय काहीतरी निघाले असते. निघाला हो, असता उपाय. हो. मग यावरती उपाय काय? तर यावरती उपाय एकच आहे, बोलणं. तुम्ही ज्यावेळी कुठेतरी एखाद्या विहिरीत म्हणा, तलावात म्हणा, बुडायला जाता, पोहता येत नसेल तर. पोहता येत नाहीये खरं, तुम्ही उडी मारताय हं. आणि अशी उडी मारल्यानंतर काय होतं, की निसर्ग सुद्धा आपण म्हणतो ना 3 गटांगळा खातो हो, हो. आणि 3 गटांगळात कदाचित वाचलो तर त्यातनं वाचतो, नाहीतर मग हं. एकदा खाली गेलात तर गेलो. विषय तसा हा संपला. नेटचा महाजाल आहे, हा हं, हं. महासागर आहे आणि याच्यात तुम्ही ज्यावेळी एकदा बुडता, त्यावेळी तुम्हाला एक संधी असते ती, हं, की हं, हं. तुम्ही बोललात हं. कुणाशी तर त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता. दुसरी संधी असतात ती सुद्धा बोललात हीच आणि तिसरी संधी असतात ती सुद्धा बोलणं. म्हणजे बोलणं, इतरांशी शेअर करणं हेच याच्यावरती एकमेव पर्याय आहे. आणि मग अनेक मराठी वाचक जे आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय कदाचित गेलेला नसेल. हं. म्हणून मग मी विचार केला, की आपण यावरती लिहावं. आपलं पुस्तक वाचून म्हणजे जसं हं. फिंद्री वाचून मला अनेक फोन आले. काही मुलींनी सांगितलं आम्हाला प्रेरणा मिळाली. हं, अनेकीने हं. सांगितलं, की मॅडम असा विचार यायचा डोक्यात, की नको हे जीवन आत्महत्या करावी. पण तुमचं पुस्तक वाचल्यानंतर हो. मी ठरवलं, की आत्महत्या कधी आयुष्यात करायची नाही. मग मी विचार केला, की नेटपर्णी वाचून जर कदाचित कोणाचं कुणाचं आयुष्य एखाद्याचं जर आयुष्य वाचत जर असेल. हे होणार असेल, तर आपण हे लिहायलाच हवं. आणि मग त्यामुळे मी तो विषय घेतला आणि याला ट्रीटमेंट देताना म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, की आता लेखक म्हणून आपल्याला लेखनाचं स्वातंत्र्य घ्यावं लागतं. हं, हं. अनेकदा सामाजिक विचारांचं पण आपण ते हे करतो, की याचा परिणाम काय होईल काय आणि होईल? त्या दृष्टीने मी केलं तर याला जरासा मॅजिक रिअलिझम म्हणजे जादुई वास्तवाचं अंग देऊन मी ही कादंबरीला ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्यानुसार ही लिहिलेली कादंबरी आहे. आणि मग माझं हेच हेतू आहे, की कुणी ना कुणी वाचकांनी म्हणजे भलेही ती फायदा कोणाला हां, तरी व्हावा हा मेन हजारो विषय. वाचकांपैकी एखाद्याचा एखाद्याच फायदा झालं झाला तरी तरी माझं खूप आहे. लेखक म्हणून ते मला साध्य मिळालेलं झालं, सगळ्यात मोठं सार्थक. बक्षीस असेल असं मी हं. मानते.
मग या पुस्तकामध्ये काही पात्र तुम्ही सांगितलेली आहेत, अक्षरा, सागर आणि सीमा, समिता. हा. मग ही पात्र आजच्या पिढीतल्या तरुणांशी कसं काही रिलेट करतात, त्यांची भूमिका काय सांगतील? म्हणजे नेटपर्णीतली पात्र वास्तवावरनं काल्पनिक पात्र तयार केलेली असली हम्म. तरी सुद्धा ती आपल्या आसपास असणारी आहेत. म्हणजे असं नाही की अक्षरा जी आहे ती अक्षरा कोणीतरी अगदीच आपल्याला कधी या अक्षरा आपल्या आसपास भेटतात. म्हणजे कुठंतरी आपल्या काहीतरी चुकीचं झालंय आणि मग संशयातनं भांडण, कुटुंब उद्ध्वस्त होणे. सावली आहे किंवा इवन समितासारखी असेल, तर या सगळ्या ज्या यातल्या स्त्रिया आहेत किंवा निशांतसारखा पुरुष असेल, तर ही जी लोक आहेत तेही आपल्या आसपासच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे आपण बोलत नाहीत एकमेकांशी म्हणून सोडा, नाही तर आपल्याला फसवलं गेलंच नाही आपण असं नाहीये. मोबाईलवरनं कधीतरी कुठली तरी लिंक क्लिक केलेली असते, कधीतरी आपण कुठल्या तरी चुकीची साईट आपल्याला माहिती नसतानाही ती आपल्याकडनं ओपन झालेली असते. काहीतरी कधीतरी फोन येतो, तुम्हाला हे लोन मिळतंय, तुम्हाला ते तुम्ही हे करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या असतात. म्हणून फिंद्री याच्यातल्या नेटपर्णीतली जी पात्र आहेत, तर नेटपर्णीतली पात्र ही आपल्या आसपास वावरताना आपल्याला दिसतील. तुम्ही जर वाचलं तर तुम्ही वाचताना तुम्ही रिलेट कराल. अक्षरा म्हटलं की तुम्हाला कोणीतरी तुमचं तरी आठवेल नक्की. हां, तर हे असं झालेली असेल. म्हणजे ज्यावेळी ही स्क्रिप्ट मी वाचायला दिलं काही माझ्या जवळच्या सर्कलच्या मित्रमैत्रिणींना, त्यापैकी दोघांचे मला रिप्लाय आले की मॅडम हे आमच्यासोबत पण असं झालेलं आहे. म्हणजे हा खूप मोठा इश्यू आहे आणि तो होतोय. आता या नेटपर्णीमध्ये जर कोणी अडकलंच, म्हणजे कोणासोबत अशी जर काही घटना झाली जी समितासोबत झालेली आहे, तर त्यातून बाहेर येण्यासाठी काय भूमिका असली पाहिजे? कारण आपण जर माझ्यासोबत झालं किंवा कुठल्याही व्यक्तीसोबत झालं, तर आपण एकतर घाबरून जातो आणि काही चुकीचे मार्ग किंवा चुकीचं पाऊल उचललं जातं. तर त्यावेळेस काय केलं पाहिजे? त्यावेळेस हा एकमेव आणि सगळ्यात प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे आपल्या जवळच्या लोकांशी यावरती बोलणं. आता जर पाहिलं तुम्ही तर कायद्याने सुद्धा अनेक तरतुदी केलेल्या आहेत, सायबर लॉज आहेत आणि तिथे जाऊन पण या बाबतीत काय होतं की एक सामाजिक लोकलज्जा ज्याला आपण म्हणतो की एक प्रतिष्ठा असते की हे असं झालं आणि लोकांना समजलं तर लोक काय म्हणतील, हा मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळे बऱ्याचशा केसेस ज्या असतात तर त्या पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे हे बोललं पाहिजे आणि अनेक सामाजिक ज्या हे आहेत संस्था असतात, NGOs असतात, त्यांनी सुद्धा म्हणजे नेटपर्णीमध्ये सुद्धा आपण अंताकडे येताना या गोष्टीत भर दिलेला आहे की आपण सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे फसवणारा जर ऑनलाईन फसवू शकतो, ऑनलाईन कुठेतरी तो बसलेला असून तिथून तो फसवू शकतो, तर आपण प्रत्यक्ष बोलून त्याला वाचवू का नाही शकत? त्यामुळे समाजसेवी ज्या संस्था आहेत त्यांनी मला वाटतं एक तर ऑनलाईन तुमचं नंबर असे असावेत की जर कोणाला बोलावंसं वाटलं तर त्यांनी तिथे त्यावरती संपर्क साधावा किंवा अशी एक अशा आणि यांचा प्रसार व्हायला पाहिजे की बाबा इथे तुम्ही जाऊन बोलू शकता, इथे तुम्हाला मार्ग सापडेल किंवा या लोकांना त्यामध्ये असं जागरूक आपण करायला पाहिजे, तर त्यातनं मार्ग निघू शकेल. सो नेटपर्णी ॲज अ स्टँडअलोन जर विचारलं तर नेटपर्णी नेमकं काय सांगायचा प्रयत्न आहे ऑल ओव्हर, एक जर तुम्ही एका वाक्यात वगैरे सांगायचं असेल तर? नेटपर्णी हा या महाजालातून स्वतःला वाचवण्यासाठी काय करता येईल आणि कसं ते सगळं हे होतं, तर कोणाला जर कोणाला जर वाटतच असेल की बाबा यात अनेक संकल्पना ज्या आहेत म्हणजे सेक्सटॉर्शन सारखी समस्या असेल, मॉर्फिंग असेल किंवा आता डीप फेक, डीप न्यूड सारख्या सुद्धा गोष्टी आलेल्या आहेत. AI पर्यंत तुम्हाला नेटपर्णीतनं तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी कथेच्या माध्यमातून म्हणजे मला सांगायचं जे आहे ते टेक्निकल भाषेत न सांगता ते मी गोष्टीच्या माध्यमातून सांगितल्यासारखं, संवादाच्या माध्यमातून सांगितल्यासारखं सगळं हे केलेलं आहे. म्हणजे मॉर्फिंग सारखा विषय असेल किंवा आता डीप फेक, डीप न्यूड जे आहे ते AIच्या माध्यमातून म्हणजे पूर्वी मॉर्फिंगच्या माध्यमातून फसवणूक केली जायची, कुठंतरी तुमच्या फोटोला व्हिडिओला मॉर्फ केलं जायचं. आता त्याची पण गरज नाही. आता AIच्या माध्यमातून तुम्ही अगदी आवाजासह, हालचालीसह किंवा दिसण्यासह सगळ्या गोष्टीमध्ये आता रश्मिका मंदानासारखा जो हे असेल अनेक नट-नटा सुद्धा त्याचे बळी पडलेले आहेत. आणि हा जो AI आहे आता तो तर मी आता म्हटलं की इंटरनेट हे जादूच्या दिव्यासारखं आहे, त्याला घासलं की तुम्ही तो तुमची ऑर्डर घेणार आणि तो हे करणार. पण आता AI जे आलेलं आहे त्याला तर ते कुणी ऑर्डर देण्याची पण गरज नाही, ते स्वतःचा मास्टर झालेला आहे. तर त्याचा वापर तुम्ही कसा करता, तुम्ही त्याला सकारात्मक दृष्टीने वापरता की नकारात्मक, तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे.
सो तुम्ही आताच उल्लेख केलात, की या कादंबरीमध्ये एआय बद्दल देखील सांगितलेलं गेलं आहे. सो एआय हा विषय सध्या चर्चेचा विषय आहे. त्याच्यातून आपण काहीही क्रिएट करू शकतो. मग त्याच्यात ते कसं काय मांडलंय तुम्ही ते कथेमध्ये कसं मांडलं आहे? कथेमध्ये मी ते मांडलं म्हणण्यापेक्षा मी गुंफलं आहे. हं, हं. कारण एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ही गोष्ट जी आहे, ती आता आपण नाकारून चालणार नाहीच आहे. ते हं, सगळं हं. आत्ता आहेच. तर एआयने फक्त नोकऱ्या जातील लोकांच्या, असं जे एक हो, सांगितलं जातं. सांगितलं जाते तर सर्रास. ते नोकऱ्या जातील हा एक भाग वेगळा आहे. पण मला तर त्यापुढची सामाजिक एआयची जर आपण हे बघितलं म्हणजे त्याच्या परिणामांचं, तर ते त्या नोकऱ्या जाण्यापेक्षा भयंकर म्हणजे नोकरी जाणं एक वेळ परवडलं, जीव जाणं हे फार हं, भयानक हं, आहे. हं. म्हणजे त्याच्यामुळे हो. पुढे जर त्याचा चुकीचा उपयोग झाला, तर अशा पद्धतीने सुद्धा हे होऊ शकतं. म्हणजे एखाद्याचा कोणाचा तरी असा व्हिडिओ बनवणं आणि तो शेअर करणं हे काही माणसं सहन करू हं, हं, शकतीलच हं. असं ते नसतं. तर हा म्हणजे त्याला उदाहरण फक्त सांगते, की जेफ्री हिंटन हे जे Googleचे त्यावेळेचे मला वाटतं हे होते व्हाईस प्रेसिडेंट हं, वगैरे. हं, तर हं. त्यांनी हे एआय निर्माण करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि एक वेळ असा आला, की त्यांनी ते Googleमधनं राजीनामा दिला. आणि ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं, की का असं? का? तर त्यांनी त्यांच्यातील लक्षात आलं, की आपण लावलेला शोध हा पुढे चालून मानवजातीला घातक घातक ठरतो. ठरू शकणार आहे आणि त्यांच्या मनात ती एक अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आणि त्या अपराधीपणाची म्हणजे एखादं खूप हं. संवेदनशील हो, असल्याशिवाय असं हो, होऊ हो. शकत होऊ नाहीये. शकत कारण नाही. Googleचा राजीनामा देणं हो, वगैरे हे हो. साधी शक्य गोष्ट नाही. आहे. तर हं, त्यावेळी हं. त्यांनी राजीनामा दिला आणि आता त्यांनी पुढे ठरवलं, की मी फक्त काय करणार तर समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करणार, की हे चुकीचं कसं ठरू शकतं. हं, हं, म्हणजे हं. जनजागृती करण्यासाठी हं. त्यांनी तर म्हणजे याच्यावरनं आपण लक्षात घेऊयात, की सो अ, ज्याने निर्मिती निर्मिती केलेली आहे केली तीच व्यक्ती त्यांनीच त्याचं निगेटिव्हिटीला हे जाते. म्हणजे इव्हन आता अमेरिकेसारख्या देशात वगैरे त्यावेळी जो बायडननी पण सांगितलं होतं, की एआयला म्हणजे थांबवणं किंवा करणं हे मार्ग नाही. आता त्याला फक्त थोडं रेग्युलेट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीये. तेच आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही फिलिपिन्समधल्या मारिया केप्रस नावाच्या एक हे होतं. तिला क्वीन ऑफ सेक्सटॉर्शन म्हटलं जातं. तर तिने फक्त एक 17 वर्षाचा मुलगा होता आणि त्याने तिच्या त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली हं, होती हं. आणि ते प्रकरण जेव्हा जगासमोर आलं, तर तोपर्यंत तिने हजारो माणसांना त्यामधनं फसवलेलं हं, होतं. हं. म्हणजे ते इतकं भयानक सगळं होतं आणि मग त्यावेळी जगाला याची भयानकता कळाली. आपल्या भारतात सुद्धा दिसत नसल्या किंवा त्या दाखल होत नसल्या कायद्यापुढे, तरी अशा घटना, हजारो घटना घडत असतात. मोहम्मद खान नावाचा एक जो सायबर क्रूक हं, होता, हं. त्याने एआयचा वापर करून जवळपास अनेक केसेसमधून 20 लाखांपेक्षा सुद्धा जास्त त्याने हे केलं होतं आणि ज्यावेळी त्याला ते पकडून आणत होते कोर्टामध्ये, हं, हं. तर तिथे लक्षात आलं, की त्याने अनेक अगदी डॉक्टर, वकील, इंजिनिअर या सगळ्यांनाच फसवलेलं आहे. ज्या रेल्वेतनं ते येत होते, ते टीसीला सुद्धा त्याने फसवलेलं आहे. हं, म्हणजे हं, हं. किती खोलपर्यंत गेलेलं आहे आणि आपल्या कादंबरीचा जो प्रवास आहे, भौगोलिक जो हे मांडलेला आहे, तो अगदी महाराष्ट्र ते राजस्थानपर्यंत हे हं, सगळं हं, हं. जातं. अर्थात ती गावं सगळी किंवा तो भाग सगळा काल्पनिकच रंगवलेला आहे. पण हं, हं. वास्तवात तुम्ही जर बघितलं तर असं सगळं घडतं. म्हणजे काही ठिकाणी तिथे कुटीर उद्योग चालावेत, तशा पद्धतीने हे एक फसवणुकीचे सगळे व्यवसाय प्रकारचं टाइपच झालेलं म्हणू शकतो. चाललेलं असतं. म्हणजे अगदी लहान वयातली शाळकरी मुलं सुद्धा त्यामध्ये एक मोबाईल, लॅपटॉप तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू हं, शकता. करू म्हणजे शकतो. एका गुन्ह्यासाठी शेकडो सिम शेकडो कार्ड्स सिम वापरले कार्ड. जातात. पुन्हा त्याचा काही तपास लागणार हं. नाही असं सगळं होतं. आणि हे सगळं होत असताना ज्या गावांमध्ये ते होतं म्हणजे तिथे नुसतं फसवणूक करतात असंच नाही, तर तिथे याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं हं. जातं. म्हणजे फसवायचं कसं किंवा हे चालवायचं कसं? हो, हो, तर हो. याचं प्रशिक्षण दिलं जातं. इतकं हे सगळे आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो साहजिक, की इथे म्हणजे पोलिसांचं किंवा कायद्याचा काही धाक आहे की नाही? तर हे हातालाच लागत नाहीत. इतके सगळं ते हे आहेत. हं, हं, मग हं. अ, हे सगळं आपल्याला सांगत असताना म्हणजे आपण डायरेक्ट नाही सांगू शकत, तर ते कथेत गुंफून मी हो, सगळं या हो, हो. नेटपळणीच्या हं. माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न हो, केलेला आहे. हो. मग नेटपर्णीमध्ये अडकणारी जी पूर्ण पिढी म्हणू शकतो आपण, त्याच्यातून बाहेर कसं निघावं, याची जागरूकता कशी करावी, याचं एक प्रतिनिधित्व म्हणून आपण नेटपर्णी नेटपळणीकडे वाचावं, पाहता येईल. असं आपण आणि म्हणू शकतो. ते म्हणजे एखाद्या घटनेचं एखाद्या छोट्या मोहाचं म्हणजे फार मोठा मोह नाहीये. मला एखादं बक्षीस लागलंय, मी त्या क्लिक म्हणजे लिंकवरती क्लिक केलेलं हं, आहे हं. किंवा मला एखादा फोन आला, की तुम्ही हे ॲप डाउनलोड करा. ईझी लोन असेल, हे असेल किंवा बिना झंझट लोन फटफट हं, असं हं, हं. काहीतरी असतं ते सगळं. तर त्याच्यावरती क्लिक जर केलं आणि एक खूप छोटा मोह असतो, फार मोठा मोह असतो असं नाही. पण त्या छोट्या मोहातनं नंतर आपण त्यामध्ये जे फसत जातात लोक,
तर ते बाहेर येणं एकदा फसणं सोपं आहे, पण त्यातनं बाहेर निघणं हे खूप अवघड आहे. आणि असतं. आता मला वाटतं, की ही खरं तर सगळ्याच सामाजिक आपण ज्यावेळी सामाजिक कार्य करतो असं म्हणतो आपण, तर त्यावेळी आपण सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष लक्ष दिलं द्यायला पाहिजे. पाहिजे. सो या पुस्तकामध्ये कॅरेक्टर दाखवलेलं आहे ते म्हणजे एक समिता नावाचं. शेवटी एक ट्विस्ट आणण्याचं काम ही समिताच करते. पूर्ण जे काही त्यांच्यासोबत घडलेलं आहे त्याचं जगासमोर आणण्याचं काम ही समिता करते. मग समितेचं कॅरेक्टर तुम्ही कसं उलगडलं याच्यामध्ये? समिताचं कॅरेक्टर जे आहे ना, तर ते मला वाटतं, की एकतर तिच्या रूपाने मला अशी एक मुलगी दाखवायची होती. म्हणजे अशा फार बोल्ड आहेत किंवा काय असं नाही. ती खूप छान आणि सोज्वळ अशी मुलगी आहे. पण एक बौद्धिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या किंवा एका आपल्या कुटुंबासाठी एखादी मुलगी कुठपर्यंत जाऊ शकते आणि ती किती धाडस करू शकते, हे मला त्यातनं दाखवायचं होतं. आणि त्यामुळे मी ते समिता हे पात्र जे आहे ते रंगवलेलं आहे. आणि ही जी आहे समितासारखं कणखर होऊ म्हणजे शकते. विचक्षण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अगदी डोळे उघडे ठेवून त्याचा अभ्यास करणं, पाहणं, जाणून घेणं आणि हे सगळं होत असताना त्यातून मार्ग काढत राहणं, हे मला वाटतं आजच्या प्रत्येक तरुणीचं काम आहे. आणि मला समिताच्या रूपाने मला त्या प्रत्येक तरुणीसमोर आजच्या एक आदर्श ठेवायचा आहे, की आपणही या कसल्याही नेटच्या मोहजालात पडणार नाही आणि त्यातनं पडलंच कुणी तर त्याला बाहेर काढू. तर हे सांगणारं काम जे आहे ते समिताने त्यामध्ये केलेलं आहे. नेटपर्णी म्हणा, फिंद्री म्हणा, हे एक साहित्यिक विषय झाला आणि तुमची जसं मी ओळख करून दाखवली, इतिहास विभागाच्या प्रमुख एका कॉलेजमध्ये तुम्ही आहात, महाविद्यालयामध्ये. इतिहास हा विषय आणि साहित्याकडे तुम्ही कसे काय वळलात? हा प्रवास कसा? खरं तर इतिहास आणि साहित्य या माझ्या जगण्याच्या 2 बाजू आहेत. आणि त्या अशा वेगवेगळ्या करून नाही सांगता नाही येत. सांगता म्हणजे इतिहास आहे हा विषय जो आहे त्याची प्राध्यापिका मी आहे आणि तो माझ्या हं. रोजीरोटीचा प्रश्न आहे. आणि साहित्य म्हणजे जो इतिहासामुळे मी एका समाजातल्या एका चांगल्या आयुष्याला मी जगते. साहित्य हा माझ्या मेंदूचा खुराक आहे, माझ्या बुद्धीचा खुराक आहे, माझ्या मनाचा खुराक आहे असं मला वाटतं. मी इतिहासामध्ये माझं बरंचसं काम आहे. माझी अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि अनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमाला लागलेले आहेत. म्हणजे ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातील स्त्रिया असतील किंवा इव्हन महाराजा सयाजीराव गायकवाड जे आहेत, तर त्यांच्या जीवन आणि कार्याविषयी त्यांच्या म्हणजे खाजगी पत्रांविषयीचे अनेक अनुवाद आणि हे प्रसिद्ध झालेले आहेत. पहिले जे 12 खंड प्रकाशित झाले होते बडोदा येथे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने 12 खंड जे प्रकाशित झाले बडोदा येथे, तर त्यापैकी 5वा खंड जो होता, तर त्या 5व्या खंडातले महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या पत्रांचे इंग्रजी पत्रांचा मराठी अनुवाद मी केलेला आहे. पुन्हा महाराज सयाजीराव गायकवाडांच्या श्री सुधारणा असं एक स्वतंत्र पुस्तक मी लिहिलेलं आहे. अनेक माझे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती माझे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. अनेक संपादकीय ग्रंथांमधून मी लिहिलेलं आहे. म्हणजे हे इतिहासाचं एक अभ्यासक म्हणून आणि स्त्रीवादी इतिहास हा माझा अभ्यासाचा मूळ विषय असल्यामुळे माझं त्यावरती संशोधन सुरू असतं. मला ICSSRच्या वतीने त्याबद्दल हे फेलोशिप सुद्धा मिळालेली होती. आणि मी डेव्हलपमेंट ऑफ जेंडर हिस्टोग्राफी, स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र यावरती सुद्धा काम केलेलं आहे. तर हा माझ्या अकॅडमिक जीवनाचा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर नाण्याला छापा आणि काटा असतो तसाच माझा दुसरी बाजू म्हणजे माझी साहित्य आहे. म्हणजे मी वाचलं नाही तर मी जगेल की नाही असा माझा म्हणजे मला मुळात हे जरा परत घ्या. एक आठवण म्हणून सांगते की साहित्य कसं आहे, तर म्हणजे मी साहित्यामुळे आहे, मी पुस्तकामुळे इथे आहे. माझ्या आयुष्यातल्या अनेक घटना अशा म्हणजे एक काळ असा होता आयुष्यामध्ये की मी कंटाळून सगळ्यांना म्हणजे वडिलांचा त्रास असेल किंवा सगळ्यांना मी आत्महत्या करायला म्हणजे तुम्हाला हे माहिती असेल की माझ्या वडिलांनी 12वीच्या परीक्षेच्या वेळी माझी सगळी पुस्तकं विहिरीत फेकली होती. म्हणजे परीक्षाच देऊ नये म्हणून. तरीही मी परीक्षा दिली. त्यावेळी मला वाटलं की पुस्तकच नाहीत माझी, तर मी तरी जगून काय करू. आणि मी सुद्धा मग ज्या विहिरीत पुस्तकं गेली त्या विहिरीत आपण गेलेलं बरं असं म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकांनी ते मला हे केलं म्हणजे वाचवलं त्यातनं. आणि मी त्या 12वीच्या परीक्षेत कॉलेजमध्ये पहिली आले वगैरे हा सगळा एक हे आहेच. पण त्यावेळी माझे एक शिक्षक होते आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मी एक विचार करायचे की आत्ता वाचवलंय ना, पण मला जगायचंच नाही. रोज रोज थोडंच वाचवणार आहे मी, आज ना उद्या कधीतरी आत्महत्या करणार म्हणजे करणार, असा डोक्यामध्ये माझा एक ठाम असा विचार होता. मग आता गरिबाच्या लोकांनी आत्महत्या करायची म्हणजे काय करायचं, तर एकतर घरं अशी एवढी नसतात की मोठी उंच त्याला फाशी घेऊन मरावी, इतकी की ते फाशी घ्यायला गेले तर ते घरच खाली येईल. त्यामुळे तो पण पर्याय समोर नव्हता. काही विष घेऊन खावं तर त्याला सुद्धा पैसे नसायचे, मग काय तर विहिरीत जाऊन जीव द्यायचा असं हे डोक्यात माझ्या ठाम होतं. आणि मग ते एकदा झाल्यानंतर आमचे ते शिक्षक होते, त्यांनी एक दिवस आले आणि
म्हटले बोलायचं. तर मी बोलायलाच नव्हते तयार कोणाशी. तर त्यावेळी त्यांनी मला एक पुस्तक दिलं. म्हटलं, "तुला मरायचंच आहे ना? मरायचंच असेल तर मर, पण हे पुस्तक वाचून पुस्तक तरी मर." वाचा. आणि त्यावेळी त्यावेळचं ते पुस्तक होतं मृत्युंजय. हं. कादंबरी होती आणि ती वाचायला कादंबरी. लागल्यानंतर मला ते इतकं आवडलं. मग ते पुस्तक संपल्यानंतर म्हटले, "दुसरं आणून द्यायचं का?" मग त्यांनी दुसरं पुस्तक आणून दिलं. असं हं. एक-एक करत मग नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला वाटलं, "अरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर आयुष्यात इतकं सगळं झालेलं आहे." म्हणजे आमची आई सुद्धा म्हणायची आधी. तिला बाकीचं काहीच माहिती नव्हतं. म्हणजे ती शिकलेली नाही. तर ती एवढंच हं. सांगायची, की अ, "उपाशी राहावं लागलं तरी चालेल, पण मुलांना शिकवा हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे." आणि मग ती नवऱ्याचा मार खाऊन सगळे करून मला तिने शिकवलं. तर ज्यावेळी मी ते पुस्तकं वाचली आणि वाटलं, की नाही आपण आत्महत्या आपल्या आयुष्यात तर काहीच दुःख नाहीये. आपल्याला तर काही नाहीये. हो, आपण हो. म्हणजे पुस्तक वाचलं नसतं, तर कदाचित मी जगले नसतं. नसते. म्हणजे पुस्तक वाचलं म्हणून मी आहे. म्हणजे माझ्या जे आपण आयुष्यात म्हणतो वाचाल तर वाचाल वाचाल, तर तो वाचाल. एक उदाहरण त्या इथे मिळू उदाहरण शकतं. म्हणजे ते कदाचित बोलण्यासाठी असेल, पण हो, पण माझ्या ती कृतीतून ते रिअलिस्टिक आहे. उदाहरण म्हणजे मला वाटतं, की मला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला होता, की तुमच्या लेखनामध्ये आंबेडकरी जाणिवा ज्या आहेत, हं, त्या हं. खूप प्रकर्षाने जाणवतात. त्याचं नेमकं म्हणजे कारण काय? तर मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला होता, की तुम्ही श्वास घेताय, हं. त्याचं नेमकं कारण काय? हं. तर ते म्हटले, "श्वास घ्यायला कारण थोडं लागतं. श्वास हा म्हणजे नैसर्गिक आहे आणि तो येतो आणि जातो." तर मी त्यावेळी त्यांना सांगितलं, की माझ्या लेखनातील आंबेडकरी जाणिवा ज्या आहेत, त्या इतक्या नॅचरल आहेत, त्या श्वासासारख्या नॅचरल आहेत. त्या म्हणजे थांबणंही शक्य नाही. ज्या दिवशी त्या थांबतील, त्या दिवशी कदाचित मी थांबलेली असेल. आणि म्हणजे हा माझा सगळा हं. आयुष्याचा म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही जी हं. विचारधारा आहे, हं. ही परिवर्तनाची विचारधारा घेऊन मी एक चळवळीत तर काम करतेच, पण ती विचारधारा माझ्या लेखनात सुद्धा हं. मला येते. म्हणजे मी हं. जी आहे ती हं. आज अ, माझ्या आईचे कष्ट आहेत आणि त्या कष्टाच्या मागे तिला जर डॉक्टर बाबासाहेब समजले नसते, एक वाक्य हं, असू दे हं, हं. त्यांचं काही किंवा तिने जे काही ऐकलेलं हं, असेल हं. ते, तर कदाचित मी इथे नसते. म्हणजे तिला बाबासाहेब हं. समजले म्हणून मी इथे आहे आणि त्यामुळे मला समजलेले बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचवणं पोहोचवायचं हे काम. माझं हो. काम आहे असं मला वाटतं. मग साहित्य क्षेत्राला तुमचा हा प्रवास जो आहे, तो तुम्ही आता मांडला आहे. हं. तर मला असा अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की आत्ताची जी पिढी आहे, जी तरुण पिढी म्हणा किंवा जे लिहितात, ज्यांना लिखाणाची आवड आहे, त्या असा एक पूर्ण वर्ग आहे, की त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. त्यांना हं. पण आवड आहे लिखाणाची म्हणा किंवा वाचनाची म्हणा. मग या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, की एक व्यावसायिक दृष्टी ते यायला बघतात किंवा आपली आवड म्हणून यायला बघतात. सो त्यांना काय सल्ला असेल, की त्यांनी काय केलं पाहिजे? मी हे सांगू शकेल, की म्हणजे हं. व्यावसायिक दृष्टिकोन वगैरे असं नाही. पण हं, हं, हं. जे आत असतं ना, म्हणजे ते खूप तुम्ही जितकं दाबून ठेवाल, तेवढं हं, ते हं. ज्वालामुखीसारखं ते आतल्या आत ते धुमसत असतं. हं. म्हणजे माझा फेंद्रे लेखनाचा प्रवास हा 20 वर्षाचा आहे जवळपास. हं, म्हणजे हं. कधी मी कॉलेजला असताना त्याचा एखाद तुकडा लिहिला असेल मध्ये-मध्ये ते हां, सगळं हां, आणि हां, हां. 20 वर्ष ते अ, अ, मनात, डोक्यात घेऊन जगणं, हे सोपं काम नसतं. हं, तर हं. तुम्ही जेवढं काही लिहाल, राइट मोर अँड मोर पर्सनल, इट विल बिकम मोर युनिव्हर्सल. हं, हं. म्हणजे तुम्ही जेवढं तुमचं पर्सनल कारण तुमच्या पर्सनल जीवनासारखे अनेकांचे जीवन असतात. जीवन आता असतं. फेंद्री वाचताना लोक म्हणतात, "अरे, हे तर सगळं रिलेट होते, माझ्यासारखंच आहे मॅडम." माझ्याशी रिलेट होते. म्हणजे आपण ते रिलेट होतो. तर जे तुम्हाला पहिल्यांदा तर मी सांगितलं पहिलंच, हं. की वाचाल तरच तुम्हाला लेखनाचे एक चांगला लेखक हं, व्हायचा असेल, तर हं. तुम्ही वाचन चांगलं महत्वाचं वाचक आहे. आधी असावं. फेंद्रीत नेटपर्णीमध्ये सुद्धा हं. लेखिका आणि वाचिका अशी हं. जोडी आहे ती सावलीची आणि हं. अक्षराची. अक्षराची. तर ती वाचलं तर तुम्हाला कळतं, की बाबा हं. आपल्याला कुठपर्यंत गेलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ते हं. मांडलं पाहिजे. हं. आणि आपण मांडल्यानंतर आपल्यासारखीच अनेकांची ती कथा असू शकते. हो, म्हणजे हो. फिंद्री मी लिहिलं. आता मी अशा याच्यात होते, की चांगल्या प्राध्यापिका आहे, चांगली पगार घेते, हं, एक हं. समाजामध्ये स्टेटस आहे आणि अशा कालखंडात मी फिंद्री लिहिलं. म्हणजे एका एका दृष्टीने ते माझं काही फार गौरवीकरणाचं जीवन नव्हतंच. हं, म्हणजे हं. म्हणजे हेच आहे ते वाईट वाटावं असं किंवा सांगण्यासारखं फार काही हं, नव्हतं. हं, पण हं. मी तरी पण सांगितलं. का सांगितलं? कारण मला वाटतं, की माझ्यासारख्या ज्या अनेक कुणी मुली असतील, हं. ज्यांनी हे असं तर त्यांनी त्यातून प्रेरणा बाहेर घ्यावी. आलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक लेखकाकडे स्वतःची एक स्टोरी असते. म्हणजे अगदी असतं. तुझी सुद्धा स्वतःची एक स्टोरी असेल. हं, हं, हं. जो लिहितो त्याची एक त्याची स्टोरी आहे. स्टोरी कथा होते, हं, कादंबरी हं. होते. जो लिहत नाही ती त्याच्यासोबतच जाते. हं, हं, हं. त्यामुळे आपल्याला जर आपल्यासोबत आपलं काही असेल ते हं. घेऊन जायचं नसेल, ठेवायचं हं. असेल दीर्घकालीन तर ते लिहिणं हं. कधीही उत्तम हो, आहे हो. असं मला वाटतं. हो. तुम्ही आता फिंद्रीबद्दल भरभरून बोलला आहात. तर फिंद्रीचा भाग 2 येणार आहे, तर तुम्ही स्वतःच सांगितलं आहे. पण सोबत तुम्हाला इतिहासाच्या रिलेटेड एखादं पुस्तक लिहायचं असेल किंवा नवीन तुमची कादंबरी येणार असेल, तर तुम्हाला काय इच्छा आहे, की कशावर तुमची लिहिण्याची इच्छा आहे? नवीन प्रोजेक्ट तुमचा पुढचा काय असू शकतो? अ, खरं तर ना असं खूप ठरवून असं नाहीच होत. असं काही केलं जात नाही. हं. इतिहासाच्या बाबतीत तसं होतं, की आम्हाला आता
स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये माझं काम आहे, त्यामुळे हम्म, हम्म, त्यातच आणखी अधिकचं पुढचं संशोधन आणि लेखन आहे. पण साहित्याच्या बाबतीत म्हणाल तर मला अजून मी लिहिलेलं हे काहीच नाहीये. हम्म, अगदी त्याचा तीळ मात्र आहे ते. पण तरी लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आणि ते प्रेम यामुळे मिळालं कारण की मी जे लिहिलं ते लोकांना भावलेलं आहे आणि नुसतं भावलेलं नाही तर त्यातून काहीतरी त्यांना म्हणजे साहित्य ही प्रश्नपत्रिका नसते. म्हणजे नुसते तुम्ही कथा कादंबरीतून प्रश्न मांडून चालत नाही, तर तुम्ही कथा कादंबरीतून उत्तर सुद्धा द्यायला लागतात. आणि माझ्या डोळ्यासमोर तेच असते की आपल्या कथेतून, आपल्या कादंबरीतून, आपल्या कवितेतून काय व्हायला पाहिजे, तर काहीतरी उत्तर समाजाला मिळायला पाहिजे. म्हणजे फिंद्री मी कितीतरी वर्ष आधी लिहू शकले असते, पण त्यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं. म्हणजे काहीतरी सांगायला नव्हतं किंवा नेटपर्णी सुद्धा लिहिले, पण एक उत्तराच्या दिशेने मी तो प्रवास नेलेला आहे. म्हणजे नेटपर्णीत प्रश्न मांडलाय, पण उत्तरही मांडलेलं आहे. आणि असाच एखादा प्रश्न, म्हणजे मी नुसते प्रश्न नाही मांडणार, तर ज्यावेळी मला वाटेल की या प्रश्नावरती आपल्याकडे देण्यासारखं उत्तर आहे, तर अशा वेळी तो विषय घेऊन मी नक्की पुढच्या काळामध्ये लिहीन. सो तुम्ही आता नेटपर्णीविषयी सांगितलं, तुमच्या कादंबरीविषयी सांगितलं, पण तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की तुम्हाला कवितेची देखील आवड आहे. सो आमच्या वाचकांसाठी एक पर्वणी म्हणून एखादी कविता सादर कराल का? ॲक्च्युली 2016 मध्ये माझी सकाळला एक सप्तरंगमध्ये कविता प्रसिद्ध झाली होती. आणि ती कविता प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजे मला महाराष्ट्रभरातून असंख्य फोन आले होते. आणि ते जे फोन आहेत, म्हणजे एक लेखिका म्हणून किंवा कवयित्री म्हणून तुम्हाला खूप प्रेरणा देणारे किंवा उभारी देणारे होते. तर ती कविता मी तुम्हाला सांगते. कवितेचं शीर्षक होतं तो. हे बघ मला नाही आवडणार, हे बघ मला नाही आवडणार, तुझं असं भर रस्त्यात चौकात झपाटल्यागत भेटणं, चार चौघात झडप घालून घट्ट मिठीत घेणं. यायचंच असेल तुला तर मी सांगते तसा ये, यायचंच असेल तुला तर मी सांगते तसा ये, अगदी मध्यरात्री अंधारात सगळे गाढ झोपेत असताना हळूच पाय न वाजवता ये. दाराबाहेर मॅटखाली बघ किल्ली ठेवलेली असेल, दाराबाहेर मॅटखाली बघ किल्ली ठेवलेली असेल, हळूच दरवाजा उघड. हॉलमधून बेडरूमकडे डाव्या हाताला वळ, हॉलमधून बेडरूमकडे डाव्या हाताला वळ. आताशा मी लावलेलीच नसते कडी बेडरूमच्या दाराला अजून, पण तरीही तू काळजी घे, दार कुरकुरणार नाही याची. मंद निळसर झिरो बल्बच्या उजेडात क्षणभर निरखून पहा माझा चेहरा. झालंच तर टाक एक कटाक्ष शेजारीच झोपलेल्या माझ्या पतीवर. पलीकडेच असतील गाढ झोपेतील माझी 2 पिल्लं. त्यांना पाहून लाजलास तर मग आलाच तसा हळूच पाय न वाजवता माघारी जा. आणि नसलासच जाणार माझ्याशिवाय, आणि नसलासच जाणार माझ्याशिवाय, तर मग अलगद उचलून कवेत घे. आलास तसा हळूच पाय न वाजवता बाहेर पड. किल्ली पुन्हा मॅटखाली ठेवायला विसरू नकोस. बघ असा शहाण्यासारखा वागलास, बघ असा शहाण्यासारखा वागलास तर कुणाची बिशाद आहे. मृत्यू वाईट असतो म्हणायची, मृत्यू वाईट असतो म्हणायची, मृत्यू वाईट असतो. कविता ज्यावेळी प्रसिद्ध झाली त्यावेळी मला अनेक फोन आले आणि त्यामध्ये सुरुवातीला काहींनी तर म्हटलं, अहो मॅडम आम्हाला वाटलं काय मॅडम तुम्ही कविता लिहिताय, कसं सांगता यायला आहे ते. आणि मग ज्यावेळी शेवटची ओळ येते की ही कविता मृत्यूबद्दल आहे आणि मृत्यूने यायचंच तर कसं यावं, तर एखाद्या प्रियकरासारखं. म्हणजे मी का लिहिली ही कविता त्याच्याबद्दलही 2 मिनिटात सांगते की 2015 मध्ये माझा खूप मोठा असा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे मी त्यातनं अक्षरशः लिटरली वाचले, अन्यथा मी त्या ट्रकखाली माझा म्हणजे अगदी चिरडली गेली असती. आणि मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्या सगळ्या याच्यामध्ये मला वाटलं की आणि मुलं खूप छोटी होती, मुलगी अगदी 1.5 वर्षाची वगैरे. आणि त्यावेळी मला वाटलं की मृत्यूने जर असं आपल्याला 4 चौघात त्या चौकामध्ये असं गाठलं आणि तो आपल्याला घेऊन गेला तर किती वाईट आहे. मग मृत्यूने यायचं तर आहेच, सगळ्यांनाच येणार आहे, तो काही मला एकटीला नाही. मृत्यू हे सत्य आहे. आणि मग त्याने जर यायचंच असेल तर कसं यावं, तर मग त्याने असं एकदम हळुवारपणे एखाद्या प्रियसीला भेटायला प्रियकराने जावं तसं इतकं हळुवारपणे यावं आणि इतकं हळुवार उचलून न्यावं की माझ्या प्रियजनांची झोपमोड सुद्धा झाली नाही पाहिजे. आणि माझ्या घराच्या सुखाची किल्ली जी आहे ती किल्ली त्याने पुन्हा आहे तशी मॅटखाली ठेवून द्यावं आणि असं उचलून घेऊन जावं. तर मला त्यावेळी एका खूप वयस्कर आजीचा फोन आला, 90 पार केलेला. आणि त्या म्हटल्या, अगं मला ना आत्ता हल्ली कशाचाच विचार डोक्यात येत नाही, मला फक्त सारखं मृत्यूची भीती वाटते की मला मरण कसं येईल, मी झोपेत मरेल की मी कुठेतरी पडून मरेल की मी दवाखान्यात मरेल. आणि मी तुझी कविता वाचली म्हटले आणि मला इतकं छान वाटलं, आता मला वाटतं की कसंही आलं ना मरण तरी त्याने या कवितेसारखं माझ्याकडे यावं. मग मला वाटतं की जर एकीकडे
तुमची कादंबरी जगायला शिकवत असेल, आत्महत्येपासून प्रवृत्त करत असेल आणि तुमची कविता सुद्धा मरणाचं सुद्धा इतक्या मोठ्या मनाने प्रेमाने स्वागत करू करायला शकते. शिकवत असेल, तर एका लेखकाला अजून दुसरं काय दुसरं हवं? काय हवं आहे? सो मॅम, तुम्ही काय सांगू शकता की नेटपर्णी लोकांनी का वाचावी? त्यातून नक्की त्यांना लोकांना वाचकांना काय मिळेल यातून? एक तर पहिली गोष्ट जी आहे, म्हणजे नेटपर्णीचं स्क्रिप्ट मी ज्यावेळी एका दुसऱ्या प्रकाशकांना दाखवलं होतं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की विषय फार बोल्ड आहे आणि आपण अशा विषयावरती म्हणजे त्यांनी तो लवकर. शांतता म्हणजे अगदीच नाही असं म्हणाले नाही, पण त्यांनी ते त्यांची मूकपणा मला जो आहे तो त्यातून जाणवलं की. आणि एक दिवस एका कार्यक्रमामध्ये माझी शरद तांदळे सरांची भेट झाली आणि त्यावेळी ते सर म्हटले की काय चाललंय मॅडम वगैरे असं. आणि त्यावेळी आमचा विषय निघाला की आहे स्क्रिप्ट असं. आणि सरांना ज्यावेळी पाठवलं तर त्यावेळी मॅडम अमृता मॅडम ज्या आहेत, मग त्यांनी वाचल्यानंतर याचं सामाजिक मूल्य जे आहे, नेटपर्णी हा फक्त कशी ऑनलाईन फसवणूक होते आणि कसं त्यातनं हे हे तुम्हाला नेटवरती गेलं तर कुठेही कुठेही मिळेल. सापडेल. मला मेन जे सांगायचं होतं की नेटपर्णी तुम्ही का वाचा? तर नेटपर्णी हे एखाद्या या प्रश्नामुळे, या इंटरनेटच्या महाजालाच्या प्रश्नामुळे एखादं कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकतं आणि हे उद्ध्वस्त होणारं कुटुंब पुढचं कुटुंब आपलं नसावं असं ज्या वाचकाला वाटतं किंवा आपल्या मित्रमैत्रिणींचं नसावं असं ज्यांना कोणाला वाटतं, त्यांनी ती नेटपर्णी जरूर वाचा. आणि ही प्रोसेस कशी होते, कशा पद्धतीने माणूस फसला जातो आणि हे सगळं समोर आणण्याचं काम जे आहे ते म्हणजे खरं तर न्यू इरा प्रकाशनचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी नेटपर्णीसारखा इतका ज्वलंत आणि इतका महत्त्वाचा विषय जो आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. नेटपर्णी कुठल्या वयोगटातल्या लोकांनी वाचावं असं मला विचारलं जातं, तर नेटपर्णीसाठी वयोगट नाहीये. नेटपर्णीसाठी तुमची जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे आणि सावध होण्याची जी प्रक्रिया आहे ती जर पूर्ण करायची असेल तर तुम्ही नेटपर्णी नक्की वाचा. आणि या पुस्तकातनं तुम्हाला जर काही वाटलं की खरंच यात अगदी काही टक्के तरी एक चांगला भाग आहे जो पुढे गेला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तर तुम्ही वाचा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुचवा. यातनं कुणाला जरी जगण्याची चांगली प्रेरणा मिळाली आणि या सगळ्या महाजालातून स्वतःला सोडवून वाचवून हे महाजालात कसं वावरायला पाहिजे याचं जर थोडीशी माहिती मिळाली तरी सुद्धा मला ते खूप आहे. त्यामुळे तुम्ही नेटपर्णी नक्की वाचा. न्यू इराचे त्याबद्दल खूप खूप आभार. सो धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलमधून आम्हाला एक टाईम दिलात या फिंद्रीविषयी आणि नेटपर्णीविषयी. खूप लोकांना, वाचकांना एक वेगळा विषय ऐकायला मिळाला आहे आणि पुस्तकाविषयीच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही देऊ शकता अशी मी वाचकांना विनंती करते. सो आजचा आपला जो भाग होता लेखक संवाद, त्याला पहिल्या भागामध्ये सुनीता बोर्डे यांची आपण मुलाखत ऐकलेली आहे. सो पुढील भाग देखील लवकरच प्रसिद्ध होईल. सो तुम्ही असेच न्यू इरा पब्लिकेशनचे व्हिडिओज पाहत राहा, त्यांची प्रतिक्रिया कळवा आणि पुस्तकासाठी देखील तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू. फिंद्री आणि नेटपर्णी ही जर तुम्ही कादंबरी वाचली असेल तर त्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवूच शकता. आणि आमच्या न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी नक्की पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.